शिवाजी बसल हे शब्द ऐकल्यानंतर त्या सगळ्या बैठकीमध्ये एकच महाराजांसारखा दिसणारा हुबेहूब माणूस होता, जो तसाची तसा दिसायचा. सोंगातला शिवाजी शब्द ऐकल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष त्या न्हाव्याच्या शिवाकाशीदाकडे गेलं आणि तो तसाच उभारला. चेहऱ्यावरती स्वामीनिष्ठा आहे, कृतज्ञता आहे, मृत्यूचं भय नाहीये. स्वामीच्या कामाला येण्याचं आयुष्यातच सार्थक झालं हा भाव आहे हो, मरणाची छटा नाहीये. तो तसाच उभारला आणि बोलतोय त्या मशालीच्या प्रकाशामध्ये, महाराज मी आज शिवाजी बनायला तयार आहे. महाराज कधी भय म्हणतात म्हणून त्याचे कान सुचलेत, पण महाराज भय म्हणत नाहीत. विलंबानं महाराजांच्या मुखातनं वाक्य निघतात, अरे शिवा एक वेळा आम्ही सुटून जाऊ, परंतु तुझं काय होईल म्हणून आम्ही विचार करतो. हे ऐकल्याबरोबर तो गर्दीतनं पळत आला, महाराजांचे पाय धरले आणि बोल होते, महाराज आता विचार नका करू, महाराज आता विचार नका करू, या शिवाच्या जीवाचं सोनं होईल महाराज. लाख शिवा नवी जन्माला येतील महाराज. आई भवानीची आण आहे. धरलेले पाय सोडायला तो तयार नाही. काय माणसं ती. महाराजांना गहिवरून आलं, यमराजाच्या दारात जात असताना सुद्धा माणसं रांगा लावायची. मानवी होकार दिला, विलक्षण आनंद शिवाला झाला. महाराज तिथं माग सरले, संदूक उघडला, अंगरखा दिला, चोळणा दिला, दुशेऱ्या दिला, रत्नजडी तलवार त्याच्या कमरेला खोली, डोईवरती मुकुट घातला, मुकुटात मोत्याचा तुरा खोला, गळ्यातला गंठा काढला आणि शिवाकाच्या त्यांच्या गळ्यात घातला. आणि एक छोटा संदूक उघडत उघडत महाराज एक वस्तू काढली आहे. ती वस्तू होती कवड्याची भाळ. श्रद्धेने कपाळाला लावत लावत महाराजांच्या मुखातनं वाक्य, अरे शिवा सिद्धी जोहर कशापायी फसणार नाही, पण ही कवड्याची भाळ देवीच्या भक्ताची खून, भोसऱ्यांचं लेणं कशापायी सिद्धी फसणार नाही, पण कवड्याची माळ तुझ्या गळ्यात बघून फसेल म्हणून कवड्याची माळ टाकली. सारखं महाराज मागत सरले. स्वतःच प्रतिबिंब आरशात बघतो की कायसा आभास महाराज असतील झाला, हुबेहूब प्रति शिवाजी दिसत होता. महाराजांनी कडकडून मिठी मारले. शब्द फुटत नव्हते, खुंदका फुटला, डोळ्यातनं गळागळा आसवा व्हायला लागले. मिठीमध्ये अलिंगणामध्ये असणाऱ्या शिवा काशीदाचा खांदा भिजला. त्याला कळलं की महाराजांच्या डोळ्यातनं आसवांच्या धारा कशी बशी त्या मिठीतून सुटका करून घेत असताना त्या शिवाचे बोल होते, महाराज माणसं मेल्यानंतर रडणारी बघितली, पण जितेपणी माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी यावं महाराज, या एका एका टिपासाठी मी मरण पत्करीन महाराज. ही माणसं होती म्हणून स्वराज्य निर्माण.